शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आजची खूपच मोठी आनंदाची अपडेट आहे। शेतकरी बांधवांनो, म्हणजेच 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकत्र जमा करणार येणार आहेत। म्हणजे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। आणि शेतकरी बांधवांनो, चला तर मग आपण हे समजून घेऊया की 4000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि 4000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांचे बुडणार हेही अगदी सोप्या भाषेत पाहूया। आणि हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये काय एकत्र येणार आहेत आणि 9वा आणि 10वा हप्ता असे एकत्र करून काय येत आहेत हेही अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। आणि शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आहे आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी जमा होणार आहेत, आधी का उशिरा, हेही अगदी सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला अगदी सोप्या आणि सविस्तर भाषेत सुरुवात करूया। बांधवांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की आज सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला आहे। आणि हो शेतकरी बांधवांनो, आधी आपण हे समजून घेऊया सर्वात आधी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा मागचा हप्ता कधी मिळाला होता। म्हणजे शेतकरी बांधवांनो, 8वा हप्ता वितरित करण्यापूर्वी म्हणजेच यापूर्वी 8वा हप्ता 25 मार्च 2026 रोजी राज्यातील सुमारे 89 ते 75 लाख शेतकऱ्यांच्या कुटुंबा खात्यात म्हणजे थेट वर्ग करण्यात आला होता। डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट 2000 रुपये वर्ग झाले होते। आणि हो शेतकरी बांधवांनो, सरकारने मागचा निर्णय खूपच चांगला घेतला होता, पण आता हा पुढचा निर्णय खूप अतिशय मोठा आणि आनंदाचा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की म्हणजेच यावेळेस 9वा आणि 10वा हप्ता एकत्र काय येत आहे। तर शेतकरी बांधवांनो ऐका, म्हणजे योजनेचे एकूण 4000 रुपये म्हणजेच 2 हप्ते अगाप मिळालेले नाहीत। आणि कृषी विभागाच्या माहितीनुसार आवश्यक बटेज म्हणजे किंवा निधी मंजूर झाल्यानंतर ही रक्कम त्वरित हस्तांतरित केली जाईल आणि शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट 4000 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठा प्रस्ताव पाठवला आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यावेळेस 4000 रुपये जमा करण्यात यावेत। म्हणजेच 9वा प्लस 10वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यास खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि हो शेतकरी बांधवांनो, यावर सरकारने जर मोठा निर्णय घेतला तर शेतकरी बांधवांसाठी दिवाळीच दिवाळी। कारण म्हणजे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एकत्र 4000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांनी असा प्रश्न विचारला होता की यावेळेस हप्त्याला उशीर झाल्यामुळे योजना बंद होणार का। तर शेतकरी बांधवांनो, असं काही नाही, ही योजना बंद होणार का असा संभ्रम पण निर्माण झाला आहे। मात्र ही योजना बंद होणार नसून केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवरती सुरूच राहणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर मस्त वाटला असेल आनंद, पण ऐका, सरकारने यामागे 2-4 कारण पण सांगितले आहे। ते जर तुम्ही पूर्ण नाही केले तर तुमच्या बँक खात्यात एकत्र 4000 रुपये जमा होणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, चला तर मग अगदी सविस्तर भाषेत ते समजून घेऊया। म्हणजे सरकारने सगळ्यात पहिलं सांगितलं आहे म्हणजेच तुमची केवायसी पूर्ण करायला म्हणजेच पीएम किसान पोर्टलवर तुमची केवायसी प्रमाणीकर पूर्ण असावे। ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्वतः पूर्ण करायचं आहे। नाहीतर तसं जमत नसेल तर तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन नक्की पूर्ण करून घ्यायचं आहे। आणि हो शेतकरी बांधवांनो, दुसरं काम म्हणजेच बँक खाते आधार कार्डाशी लिंक असावे आणि त्यावर तुमचे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट पर्याय सक्रिय असावे। हे जर तुमचे दोन्ही काम असेल एकत्र जुळलेले तर तुमच्या बँक खात्यात त्वरित 4000 रुपये येतील। आणि सरकार असं नाही करत की आधार कार्डावरच पैसे पाठवत आहे। आणि हो शेतकरी बांधवांनो, तिसरं काम म्हणजे त्या जमिनीची पातळी पूर्ण असायला हवी, तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। तुम्हाला जर तुमच्या अर्जाची किंवा हप्त्याची स्थिती तपासायची असेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या नमो शेतकरी पोर्टलवर जायचं आहे आणि तिथे तुम्हाला नमो शेतकरी योजना सर्च करून खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर टाकून सर्च करायचं आहे। म्हणजेच खाली केलं की कॅप्चा कोड टाकून गेट डेटा हे नाव दाबल्यानंतर खाली तुमच्या समोर तुमचे सगळं दिसेल। तुमची केवायसी पूर्ण आहे का, आधार लिंक पूर्ण आहे का आणि जमिनीची पातळी पूर्ण आहे का। हे जर तुमचे तिन्ही काम पूर्ण असतील तर तुमच्या बँक खात्यात त्वरित 4000 रुपये जमा केले जातील। हो शेतकरी बांधवांनो, आता आपण हे समजून घेऊया की कोणत्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यात आधी पैसे जमा होणार आणि कोणत्या उशिरा। चला तर मग सविस्तर जिल्ह्याची यादी पाहूया। तुमच्या जिल्ह्याचं यादीत नाव आलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा। शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिलं म्हणजे भंडारा, कोल्हापूर, यवतमाळ या 3 जिल्ह्यामध्ये सरकार लवकरात लवकर पैसे जमा करणार आहे। आणि त्या शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते नक्की ऍक्टिव्ह ठेवावे। आणि शेतकरी
शेतकरी बांधवांनो 2 नंबर म्हणजे वाशिम, वर्धा, ठाणे आणि सोलापूर या 4 जिल्ह्यामध्ये पण सरकार लवकरच निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 4,000 रुपये वर्ग करत आहे. शेतकरी बांधवांनो 3 नंबरला म्हणजे सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा या 3 जिल्ह्यामध्ये पण निधी वर्ग झाला असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 9वा आणि 10वा हप्ता वर्ग करण्यात येत आहे. आणि म्हणजे 4 नंबरला सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे या 4 जिल्ह्यामध्ये पण पैसे वर्ग होऊन थेट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 4,000 रुपये वर्ग करण्यात येत आहे. आणि 5 नंबरला परभणी, पालघर, नाशिक, नांदेड या 4 जिल्ह्यामध्ये पण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट 9वा आणि 10वा हप्ता एकत्र जमा करण्यात येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो मुंबई, उपमुंबई आणि लातूर, कोल्हापूर, जालना या 4 जिल्ह्यामध्ये पण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात लवकरात लवकर पैसे वर्ग करण्यात येऊन इथल्या शेतकरी बांधवांना ई-केवायसी पूर्ण करायला सांगितलेली आहे. शेतकरी बांधवांनो 6 नंबरला जळगाव, हिंगोली, गोदावरी आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यामध्ये पण लवकरच निधी मंजूर होऊन शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एकाच क्लिकमध्ये पैसा वर्ग करण्यात येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद, धाराशिव, चंद्रपूर, बुलढाणा या 4 जिल्ह्यामध्ये पण पैसे जमा करून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो शेवट म्हणजे बीड, अकोला, अमरावती, औरंगाबाद आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यामध्ये पण शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपली असून इथल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 9वा आणि 10वा हप्ता 4,000 रुपये एकत्र वर्ग करण्यात येत आहे. तो शेतकरी बांधवांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन महत्त्वाच्या आणि आनंदाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.